विद्यार्थी मित्रांनो, मी शैलजा कुंद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठानतर्फे आज मी तुम्हाला काही विज्ञानातील प्रयोग दाखवणार आहे। विज्ञानाचा 8 पदार्थ सभोवतालचे त्यांचे अवस्था आणि गुणधर्म या पाठातील पदार्थांच्या अवस्था आणि अवस्थांतर यावर आपण प्रयोग बघणार आहोत। पण त्या अगोदर पदार्थांच्या अवस्था कोणत्या, त्या किती आहेत, त्यांचे गुणधर्म कोणते याची आपण माहिती घेऊ आणि मग प्रयोग बघू। मुलांनो, आपल्या सभोवताली प्रत्येक वस्तू पदार्थ हा कोणत्या तरी अवस्थेमध्ये असतात। पदार्थांच्या अवस्थेवरून त्या पदार्थाला स्थायू, द्रव आणि वायू पदार्थ म्हणतात। पदार्थांच्या 3 अवस्था आहेत, एक स्थायूरूप पदार्थ, द्रवरूप पदार्थ आणि वायुरूप पदार्थ। आता स्थायूरूप पदार्थ बघू, बॅग, पुस्तके, पेन, ग्लास इत्यादी। द्रवरूप पदार्थ पाणी, दूध, ताक, पेट्रोल। वायुरूप पदार्थ हवेतील सर्व वायू व पाण्याची वाफ। मुलांनो, आता आपण स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थांमधील कणांची मांडणी आपण जाणून घेऊ। स्थायू पदार्थ बघा, चित्र क्रमांक 1 मध्ये स्थायू पदार्थांमधील कणांची मांडणी दाखवली आहे। स्थायू पदार्थांमधील अणू आणि रेणू एकमेकांच्या अतिशय जवळ असतात। जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण असतो। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्थायू पदार्थांमधील कण फारसे हलू शकत नाही। आता आपण द्रव पदार्थांचे बघू। चित्र क्रमांक 2 मध्ये द्रव पदार्थांच्या कणांची मांडणी दाखवलेली आहे। द्रव पदार्थांमधील अणू काही प्रमाणात पसरलेली असतात, एकमेकांपासून ते असे दूर दूर असतात। तसेच चित्र क्रमांक 3 वायू पदार्थ, वायू पदार्थांमधील कण एकमेकांपासून खूप दूर असतात, ते सर्वत्र पसरलेले असतात। मुलांनो, आपण स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थांची वैशिष्ट्ये बघू। स्थायूरूप पदार्थ बॅग, पुस्तके, पेन, लाकूड, दगड, कंपास पेटी, गहू, साखर, वाळू इत्यादी। आकार स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार असतो, ते कसेही ठेवले तरी त्यांचा तो आकार कायम राहतो। उदाहरणार्थ कंपास पेटी, पुस्तके कसेही ठेवले तरी त्यांचा आहे तो आकार कायम राहतो। आकारमान पदार्थ जी जागा व्यापतात ती जागा म्हणजे आकारमान। स्थायू पदार्थांना ठराविक आकारमान असते। साखर, वाळू यासारखे स्थायू पदार्थ सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा ढीग तयार होतो। साखर, गहू, वाळू साठवून ठेवण्यासाठी जी जागा व्यापतात त्यालाच आपण आकारमान म्हणतो। द्रवरूप पदार्थ पाणी, दूध, ताक, पेट्रोल इत्यादी। आकार द्रवरूप पदार्थांना स्वतःचा आकार नसतो, ज्या भांड्यात ओतू त्या भांड्याचा आकार ते घेतात। आकारमान द्रव पदार्थांना ठराविक आकारमान असते, भांड्यातील ठराविक जागा व्यापतात, सपाट पृष्ठभागावर ओतले तर ते पसरतात। वायुरूप पदार्थ हवेतील सर्व वायू व पाण्याची वाफ। आकार वायू पदार्थांना स्वतःचा आकार नसतो, उपलब्ध असलेली सर्व जागा ती व्यापतात। आकारमान वायू पदार्थांना ठराविक आकारमान नसते, भांड्यात बंदिस्त वायूतील दाब कमी जास्त केल्यास त्याचे आकारमान कमी जास्त होते। मुलांनो, तुम्ही स्थायू, द्रव व वायू या पदार्थांची वैशिष्ट्ये बघितली। आता आपण पाण्याच्या अवस्था हा प्रयोग बघू व नंतर पाण्याचे अवस्थांतर बघू। पाण्याच्या अवस्था या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे स्पिरिटचा दिवा, तारेची जाळी, तिवई, 2 चंचू पात्र, पाणी, बर्फ, चिमटा व काडेपेटी।
आता आपण प्रयोग करू. सर्वप्रथम चंचू पात्रामध्ये बर्फाचे काही तुकडे घेतले व त्याला स्पिरिटच्या दिव्याची उष्णता देऊयात. स्पिरिटच्या दिव्याची थोड्या वेळ उष्णता दिल्यानंतर आपल्याला असे दिसेल की बर्फाचे काही खडे वितळले, म्हणजे त्याचे पाणी झाले आणि बर्फाचे काही तुकडे तसेच आहेत. त्यानंतर अजून काही वेळ उष्णता दिल्यानंतर बर्फाचे पूर्णपणे पाणी झालेले दिसते. म्हणजेच स्थायीरूप बर्फाचे द्रवरूप पाण्यात रूपांतर झालेले दिसते. स्थायीरूप बर्फाचे द्रवरूप पाण्यात रूपांतर झालेले आपण बघितले. आता त्या द्रवरूप पाण्याला आपण उष्णता देऊयात. काही वेळ पाण्याला उष्णता दिल्यानंतर पाणी उकळायला लागते व पाण्याची वाफ होण्यास सुरुवात होते. ही वाफ तुम्ही चित्रांमध्ये बघू शकतात आणि ही वाफ म्हणजेच पाण्याचे वायुरूप होय. आता आपण पाण्याला उष्णता देणे थांबवू व एक स्टीलची ताटली चंचू पात्रावर ठेवणार आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकतात. ही ताटली चंचू पात्रावर ठेवण्याआधी पूर्णपणे कोरडी आहे. मुलांनो, चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण काही वेळासाठी चंचू पात्रावर ताटली तशीच ठेवणार आहे व या ताटलीचे आपण काही वेळानंतर निरीक्षण करू. काही वेळानंतर झाकणीवर बघितले असता झाकणीवर पाण्याचे थेंब जमलेले दिसतात. म्हणजेच वायुरूप वाफेचे द्रवरूप पाण्यात रूपांतर झालेले दिसते व हेच पाणी फ्रीजरमध्ये ठेवले असता त्याचे स्थायीरूपी बर्फ होतो. हेच पाण्याचे अवस्थांतरच आहे. मुलांनो, या प्रयोगामध्ये आपण काय शिकलो तर पाण्याच्या अवस्था व अवस्थांतर. पाण्याच्या 3 अवस्था आहेत: स्थायीरूपात बर्फ, द्रवरूपात पाणी आणि वायुरूपात पाण्याची वाफ. मुलांनो, पाण्याचे अवस्थांतर या प्रयोगामध्ये स्थायीरूप बर्फाला उष्णता दिल्यानंतर काही वेळाने बर्फ वितळतो. त्याचे द्रवरूप पाणी होते. द्रवरूप पाण्याला उष्णता दिल्यानंतर काही वेळाने ते उकळायला लागते, म्हणजे बाष्पीभवनाने पाण्याची वाफ झाली. हेच पाण्याचे वायुरूप आहे. त्यानंतर आपण पाण्याला उष्णता देणे थांबविले व चंचू पात्रावर झाकणी ठेवली. थोड्या वेळानंतर गरम वाफेचे पाणी झाले, म्हणजेच त्याचे संघनन झाले. याच पाण्याला जर आपण फ्रीजरमध्ये ठेवले तर त्याचा पाणी गोठून त्याचा स्थायीरूपी बर्फ तयार होतो. यावरून आपल्याला असे समजते की पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर म्हणतात. मुलांनो, वरील प्रयोगामध्ये तुम्ही पाण्याचे अवस्थांतर बघितले. असेच पाण्याच्या अवस्थांतराची आपण काही उदाहरणे बघू. आपल्या स्वयंपाकघरातील प्रेशर कुकर हा तर सगळ्यांनाच माहीत आहे. कुकरमध्ये खाली घातलेल्या पाण्याची उष्णतेने वाफ होते व ती वाफ कुकरच्या शिट्टीच्या मधून बाहेर पडते. म्हणजेच या ठिकाणी द्रवरूप पाण्याचे वायुरूप वाफेत अवस्थांतर झाले आहे. आता दुसरे उदाहरण बघू. जलचक्र. जलचक्र तुम्ही इयत्ता 5वी मध्ये शिकलाच आहात. चित्रात दाखवल्याप्रमाणे सूर्याच्या उष्णतेने होणारे बाष्पीभवन, त्यानंतर होणारे संघनन आणि त्यानंतर होणारा पर्जन्य म्हणजे पाऊस, हे पण पाण्याच्या अवस्थांतरच आहे. मुलांनो, आता आपण मेणाचे अवस्थांतर हा प्रयोग बघू. या प्रयोगासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे स्पिरिटचा दिवा, दिवई, तारेची जाळी, रंगीत मेण, चिनीची वाटी,
बशी, चंचुपात्र, पाणी, चिमटा व काडेपेटी. मुलांनो, या प्रयोगामध्ये मेणामध्ये होणारा बदल लक्षात येण्यासाठी मी रंगीत मेण वापरले आहे. आता आपण प्रयोग बघू. सर्वप्रथम चिनीच्या वाटीमध्ये आपण रंगीत मेणाचे तुकडे घेतलेत व त्याला स्पिरिटच्या दिव्याची उष्णता देऊयात. उष्णता देण्यापूर्वी मेण हे स्थायू अवस्थेत आहे. काही वेळ उष्णता दिल्यानंतर त्यातील होणारे बदल आपण लक्षात घेऊ. मेणाला काही वेळ उष्णता दिल्यानंतर स्थायू अवस्थेतील मेण हळूहळू द्रव अवस्थेत येण्यास सुरुवात झालेली आहे. हे आपल्याला समोरील चित्रामध्ये दिसत आहे. मुलांनो, मेणाला आपण अजून काही वेळ उष्णता दिल्यानंतर मेणाचे पूर्णपणे द्रव अवस्थेत रूपांतर झाले आहे. हे समोरील चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. आता आपण मेणाला उष्णता देणे थांबवू. आता मी एका बशीमध्ये पाणी घेते व ती मेणाची वाटी मी बशीतील पाण्यामध्ये ठेवते. काय होते ते तुम्ही निरीक्षण करा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण मेणाची वाटी पाण्यामध्ये ठेवणार आहे व काही वेळानंतर त्याचे निरीक्षण करू. मुलांनो, तुम्ही बघितले, मेणाची वाटी पाण्यात ठेवताना मेण पूर्णपणे द्रव अवस्थेमध्ये आहे. काही वेळ मेणाची वाटी मी ही पाण्यात ठेवली, त्यानंतर मेण पुन्हा स्थायू अवस्थेमध्ये आले. हे तुम्हाला समोरील व्हिडिओमध्ये दिसतच आहे. या प्रयोगामध्ये तुम्ही काय निरीक्षण केले? मेण तापवण्याच्या अगोदर ते स्थायू अवस्थेमध्ये होते. त्याला उष्णता दिल्यानंतर ते द्रव अवस्थेत आले. त्यानंतर मेणाला उष्णता देणे बंद केले. नंतर ते पुन्हा स्थायू अवस्थेमध्ये आले. हे झाले मेणाचे अवस्थांतर. असेच अवस्थांतर तुम्ही गोठलेले खोबरेल तेल, तूप व बटर या पदार्थांमध्ये बघू शकतात. मुलांनो, काही पदार्थ असे आहेत की जे स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत न जाता थेट वायू अवस्थेमध्ये जातात. उदाहरणार्थ कापूर व डांबर गोळ्या. हे पदार्थ हवेच्या संपर्कात आले की त्यांचे अवस्थांतर होते. जसे कापूर डबीचे झाकण उघडे राहिल्यास कापूरवडी लहान झालेली दिसून येते. कपड्यांच्या कपाटात ठेवलेल्या डांबर गोळ्या काही दिवसांनी कमी झालेले आपल्याला दिसून येतात. काही पदार्थांचे अवस्थांतर द्रव अवस्थेतून वायू अवस्थेमध्ये होते. उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेल, रॉकेल व स्पिरिट. हे पदार्थ जर उघडे राहिले तर त्यांचे वायूत अवस्थांतर होते. हा प्रयोग तुम्ही अवश्य स्वतः करून पहा. लाईक करा, घंटीचे चिन्ह दाबून सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. 5वी ते 10वीच्या विज्ञान प्रयोगांसाठी पुणे BNP या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.